चला तर मंडळी, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी आज आपल्याला करायची आहे. यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, ना कांदा खोबऱ्याचं वाटण वापरायचं आहे. तरीसुद्धा ही भाजी तुम्ही हवी तेवढी पातळ बनवू शकता. पण खायला एवढी अप्रतिम लागते ना, की यानंतर चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची भाजी अशाच प्रकारे करून बघाल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1/2 किलो गवार घेतली आहे. आता ह्या गवारच्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित अशा प्रकारे निवडून घेतल्यात. त्याचे साईडचे धागे आहेत ते काढून घ्यायचे. आता यामध्ये एक मी मोठा बटाटा सालीसकट चिरून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता हे दोन्ही बटाटे आणि शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला काय करायचे की हे गवारच्या शेंगा आणि बटाटे टाकून घ्यायचं. त्यामध्ये शेंगा बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आता यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि किंचितसं तेल टाकून घ्यायचे. आता या शेंगा आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता शेंगांच्या लेवललाच त्याच्या शेंगा बुडतील इतपतच पाणी आपण यात टाकलं आहे. आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2च शिट्ट्या घ्यायच्या, त्यापेक्षा जास्त घेतलात तर शेंगा एकदम गाळ होऊ शकतात. आता तोपर्यंत कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यात जिरे, मोहरी, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता तो देखील आपल्याला इथे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. कांदा अर्धवट परतला की यामध्ये टाकायची आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण ठेचून घेतलं आहे. आता आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत साधारण मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे. आता यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा टाकून घ्यायचा. आणि आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे. टोमॅटो लवकर शिजावा, लवकर मऊ व्हावा यासाठी किंचितसं मीठ टाकून घ्यायचे. मीठ आपण या अगोदरसुद्धा कुकरमध्ये टाकलं होतं, तो अंदाजा घेऊनच मीठ टाकायचे. आता साधारण मिनिट 1.5 मिनिटामध्ये हा टोमॅटो आहे तो छान मऊ शिजला आहे. आता यामध्ये 2 शिट्ट्या झाल्यानंतर काढून घेतलेले गवारीच्या शेंगा आणि बटाटे टाकून घ्यायचे. आणि आता हलक्या हाताने आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तरी तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीची जर का गवारची भाजी करायची असेल किंवा रात्रीच्या वेळेला पातळ भाजी करायची पण गवारची करायची, मग अशा वेळेला हा ऑप्शन नक्की ट्राय करा. अप्रतिम लागते, खूप छान लागते भाजी. आता यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घ्यायचे. सोबतच मी काळा मसाला टाकला आहे थोडासा, त्यामुळे भाजीला चव मस्तच येते. आता हे परत एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही भाजी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. पण यामध्ये मी थोडंसं काय करणार आहे, ज्या शेंगा आपण कुकरमध्ये उकडून घेतल्यात ना त्यावेळेला जे पाणी आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्या. 2 पळ्या मी इथं पाणी टाकून घेतले. आणि साधारण मिनिटभर आपल्याला आता ही अशीच मध्यम गॅसवर उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका भरपूर. आणि तुम्ही बघू शकता कशी मस्त अशी इथे ही लपलपीत अशी गवारची शेंगांची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. हवं असेल तर अजूनही पाणी ॲड करून पातळ बनवू शकता. कशी सुंदर अशी दिसते आहे, रंग अप्रतिम आला आहे. आणि जेवढी अप्रतिम दिसते त्यापेक्षाही जास्त छान लागते. तर अशा प्रकारची गवारीच्या शेंगाची भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.